तो नया ओवर प्रारंभ करते हुए इस प्रतियोगिता के पहली गेंद शौकीन की बैकफुट पे जाके कवर ड्राइव खेला है और गेंद दंडाते हुए सीमा रेखा के बाउंड्री लाइन के पार चली गई और 4 रन। डीजे थैंक यू डीजे। इससे बढ़िया शुरुआत और क्या हो सकती है स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगे चषक 2020 का यह पहला मुकाबला और पहले ही गेंद के ऊपर अपने इरादे जाहिर किए। यहां पे बल्लेबाज जयेश ने थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, बैकफुट पे गए और बैकवर्ड पॉइंट और कवर के बीच में जो लंबा फासला है उसके बीच से गेंद को ड्राइव कर दिया था। गेंद दंडाती हुई बाउंड्री लाइन के पार चली गई। शौकीन की यह गेंद इस मरतबा इस गेंद को स्वीप करना चाहते थे, ऑन साइड में पूरी तरह से चकमा खा गए और बाकी का तमाम काम विकेट कीपर ने किया। आशीष कई अरसे से विकेट कीपिंग की भूमिका अपनी निभा रहे और बहुत ही उम्दा विकेट कीपर है गांव देवी घनसोली गांव के। फिर एक मरतबा शौकीन दाहिने हाथ से ओवर द विकेट और इस मरतबा गेंद को लॉस कर दिया है वाइडिश मिड विकेट के ऊपर से और यह पहला छक्का निकलता हुआ लंबा ऊंचा स्ट्रोक खेला था और एम्पायर इशारा कर रहे हैं यहां पे आशीष चालू के साथ 6 रनों का। इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 10 रन, जबकि पहला ओवर प्रगति पे है गांवदेवी घनसोली बनाम शिवाय करावे। ये दो टीमें यहां पे उद्घाटन समारंभ का पहला मुकाबला यहां पे खेल रही है। टॉस जीता है गांवदेवी घनसोली के संग्राहक ने पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया है। फिर एक मरतबा शौकीन तैयार हो रहे इस ओवर की चौथी गेंद। फिर एक बार ओवर पिच गेंद थी, धीमी फेंकी हुई गेंद थी और इस गेंद को डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में खेला है और बाउंड्री लाइन के पार चली गई गेंद और ये 4 रन। थैंक यू डीजे, थैंक यू। विघ्नेश काफी आक्रामक शुरुआत की है यहाँ पे जयेश ने, जितने भी उनकी प्रशंसा की जाए उतनी कम है। क्या लग रहा है विघ्नेश आपको? अब तक 4 गेंदें फेंकी गई है और 14 रन मुकम्मल किए यहाँ पे शिवाय करावे के बल्लेबाजों ने। यस, जयेश तांडेल हा विचार केला तर हा खेळाडू 360 म्हणून देखील ओळखला जातो। मैदानाच्या 360 खेळण्याची त्याची खासियत आहे, पण गोलंदाजी चांगली लेंथवर होते, पण शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळते। यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला होता आणि गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस। प्रदीप सर, जर त्यावेळेस तुम्हाला गोलंदाजी करत असताना चांगली लाईन अँड लेंथ असेल, जरी मार लागत असेल तर गतीमध्ये परिवर्तन करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि तेच शौकीन करताना दिसतोय। बिल्कुल बुद्धिमत्ता का परिचय दे रहे हैं यहाँ पे शौकीन। फिर एक मरतबा शौकीन तैयार, दाहिने हाथ से ओवर द विकेट और इस मरतबा हेलीकॉप्टर अटेम्प्ट करना चाहते थे, गेंद को ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए और गेंद अपने खुद फॉलोअर थ्रू में उठाया था शौकीन ने आगे जाकर और कोई भी रन नहीं बना। 1 ओवर की समाप्ति हुई है और कुल स्कोर है शिवाय करावे का। टॉस हारने के बाद पहली मरतबा बल्लेबाजी करते हुए 14 रन बगैर किसी नुकसान के बाद। जिस तरीके से विघ्नेश यहाँ पे बात छेड़ रहे थे कि जब कोई भी बल्लेबाज आक्रामक रुख इख्तियार करता है तब गेंदों की जो दिशा है उसमें परिवर्तन करना चाहिए, तो बिल्कुल सही बात विघ्नेश आपने छेड़ी, क्योंकि गति में परिवर्तन बखूबी यहां पे किया था, लेकिन 14 रन यहां पे अर्जित किए। पहला ओवर पावर प्ले का यहां पे समाप्त हो चुका है। विघ्नेश काफी मुश्किल काम था लॉकडाउन के बाद क्रिकेट का शुभारंभ करना और आदरणीय प्रवीण कालूराम म्हात्रे जी की जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है। मानो कि पूरा घनसोली गांव अगर देखा जाए तो ये कोपरखेरने गांव और हमारी नवी मुंबई पूरी तरह से प्रवीण दादा के पीछे खड़ी है, ऐसा नजारा यहाँ पे नजर आ रहा है विघ्नेश। यस, नक्की, कारण की क्रिकेट सुरू होईल की नाही, क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपण मैदानात उतरू की नाही, समालोचन करण्यासाठी संधी मिळेल की नाही, हा प्रत्येक खेळाडूशी क्रिकेटशी जोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा प्रश्न होता आणि त्याचं जिवंत उदाहरण त्यासाठी सर एक छोटासा एक वाक्य की झुंज देऊ चिवट असे की जगाला बसेल धक्का, एक दिलाने लढू आपण करोनाला मारू छक्का। काही झालं तरी आपली विकेट गमवता कामा नहीं, विजय नक्की आपला होईल। प्रदीप सर, बिल्कुल यहाँ पे विघ्नेश मैं बताना चाहूंगा जो भी दर्शक हमसे यहाँ पे मैदान में जुड़े हुए हैं उसी तरह से लाइव के माध्यम से हमसे जुड़े हुए हैं उनको मैं बताना चाहूंगा फिर एक मरतबा, हमेशा ही सभी लोग बड़े बड़े लोग कहते हैं कि सोशल डिस्टेंसिंग, मास्क और 2 गज की दूरी ये कोरोना भगाने के लिए काफी है और इसी का आप इस्तेमाल करिए। दूर वाले छोर से गेंदबाजी में यहाँ पे पहली मरतबा अर्जुन को मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है और ये गेंद बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में हवा में खेला था और क्या लाजवाब कैच लपक लिया वहां पे गिरीश
पाटिल ने जितनी भी प्रशंसा गिरीश पाटिल की जाए उतनी कम है। कोई आसान कैच नहीं था, लो धीमी गति से कैच गई थी उनके और उन्होंने जमीन पे गोता लगाते हुए कैच को लपक लिया और इस तरीके से पहला झटका पहुंचा है। यहां पे बल्लेबाज रुपेश शून्य के कुल योग पे आउट होकर वापस जा रहे हैं पैवलिन की तरफ। थोड़ी सी धीमी गति की गेंद थी, विघ्नेश भाप नहीं पाए थे यहां पे बल्लेबाज रुपेश और गेंद को हवा में खेल दिया उन्होंने बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में और लाजवाब कैच लपक लिया गया। कैचेस विन द मैचेस, क्या लग रहा है विघ्नेश? येस, नक्कीच कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच, असं क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं. आणि गिरीश पाटीलचा विचार केला तर या लॉकडाऊनमध्ये चांगला वर्कआउट केले आणि 8 ते 7 किलो वजन कमी केले. कारण की क्रिकेटर कुठलाही खेळाडू असेल, ॲथलीट असेल तर तुम्हाला आपला बॉडी वेट आपला समतोल ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि तेच गिरीश पाटीलच्या माध्यमातून दिसले. एक चांगला झेल पकडलाय आणि रुपेश सारखा घातक फलंदाज हा शून्यावर परतलाय. बिल्कुल बहुत ही उम्दा यहाँ पे गेंदबाजी कर रहे, दूर वाले छोर से, गांव वाले छोर से गेंदबाजी कर रहे, बायां से राउंड द विकेट। ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, फिर एक मरतबा गति में परिवर्तन किया था, ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद, हल्के हाथों से गेंद को मिड ऑफ रीजन में खेला था। उस ओर क्षेत्ररक्षण कर रहे क्षेत्ररक्षक राहुल शेट्टी, उन्होंने गेंद को उठाया और 1 रन दौड़ के अर्जित किया। दिग्गज खिलाड़ियों से भरी हुई दोनों भी टीम, इसमें कोई संदेह नहीं है। फिर एक मरतबा इस ओवर की तीसरी गेंद, अर्जुन बहुत ही नबी तुली गेंदबाजी कर रहे, बहुत अच्छी गेंद थी। विकेट कीपर की जितनी भी आशीष की प्रशंसा की जाए उतनी कम है। विकेट के पीछे एक दीवार की तरह खड़े हैं और बहुत ही उम्दा तरीके से गेंद को गैदर किया। एक विकेट कीपर के अलावा एक शॉर्ट थर्डमैन, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप कवर रखा हुआ है, थोड़ा सा स्वीपर, एक मिड ऑफ, या ऑफ साइड का क्षेत्ररक्षण, ऑन साइड में एक फाइन लेग रखा हुआ है 30 गज के दायरे के अंदर की जानब, एक शॉर्ट मिड विकेट। ये गेंद इस मरतबा काफी ज्यादा बाहर की जानब निकलते हुए इस गेंद का पीछा किया था बल्लेबाज मोनिश ने और जयेश ने, माफ करिए, ठीक तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए थे। बैक टू द बॉलर खेला और कोई भी रन नहीं बना। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज अर्जुन। यह गेंद इस मरतबा लो फुल टॉस गेंद थी और इस गेंद को खेला है डीप सुपर कवर के क्षेत्र में। क्षेत्ररक्षक जब तक अपने दाहिने तरफ दौड़ लगाते और गेंद को उठाते तब तक 2 रन दौड़ के अर्जित किए हैं बल्लेबाज जयेश ने। अक्षय मडवी ने गेंद को वहां पे फील्ड किया था। फिर एक मरतबा इस ओवर के अंतिम गेंद और इस मरतबा बैकफुट पे गए और स्क्वायर कट कर दिया है गेंद को। गेंद जा रही है स्क्वेरिश डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में और ये 4 रन। इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 21 रन, जबकि 2 ओवरों की समाप्ति हुई है शिवाय करावे के। विघ्नेश अगर देखा जाए तो 10.50 की औसत से यहां पे रन मुकम्मल कर रहे हैं शिवाय करावे के। हालांकि एक यहां पे विकेट जरूर गवा है रुपेश का, लेकिन उसके बावजूद अगर देखा जाए तो रन बनाने का जो जिम्मा है ये पूरी तरह से अगर देखा जाए तो जयेश ने अपने कंधे के ऊपर उठाए रखा है। जिस तरीके से आपने बात छेड़ी थी कि 360 डिग्री इनको बोला जाता है और उसी के फलस्वरूप यहां पे बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं ये जयेश। बहुत ही उम्दा बल्लेबाजी की है और क्या रणनीति अब इख्तियार करेंगे यहाँ पे गावदेवी घनसुली के यहाँ पे गेंदबाज, इसका वहां पे मैदान के बीच में एक छोटी सी यहाँ पे मीटिंग हो रही है, खिलाड़ियों के दरमियान सलाह मशवरा हो रहा है और अब देखते हैं किसको मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है विघ्नेश। येस, ॲब्सोल्युटली राईट. कारण की जर पाहिलं तर 21 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि जो महत्वाचा अडसळा आहे तो म्हणजेच जयेश तांडेल, एक मोठं नाव आहे आणि अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहे. 360 खेळण्याची त्याची खासियत आहे आणि या मैदानाचा जर विचार केला तर त्याला पोषक असलेले खेळपट्टी आणि पोषक असलेलं मैदान आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा. मागच्या वर्षी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक 2019 मध्ये चांगला प्रदर्शन केला होता, चांगले मॅचेस खेळला होता, चांगली क्रिकेट खेळला होता. यावेळेस देखील सुरुवात दर्जेदार पाहायला मिळत आहे आणि जयेश त्याला देखील चांगलं माहिती आहे की आपण जर पिचवर राहिलो तर आपण या स्कोर बोर्डला जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न करू. तर गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बदल केला गेलाय. अमित पाटील सर हा खेळाडू जर पाहिला तर याच मैदान हा लकी मैदान मानलं जाईल, कारण की आगरी कोळी
चषक आग्रिकोडी प्रीमियर लीग AKPL या स्पर्धेमध्ये हा खेळाडू ऑक्शन मध्ये हा सिलेक्ट नव्हता झाला. एक खेळाडू इंजुरी झाली होती म्हणून या खेळाडूला समाविष्ट केलं होतं आणि तो खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गणला गेला होता. म्हणूनच याला मिस्टर AKPL देखील म्हटलं जातं. आणि तोच गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अमित पाटील. सेकंडवर मोनिश तांडेल, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढणे, अलॉंग द कार्पेट चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये जातो आणि आशिष पाटील, आशिष रानकर देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, रनिंग बिटवीन द विकेट. सर चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळते, रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. ज्या मैदानाच्या बाहेर बाउंड्रीच्या बाहेर जे सायकल चालवत आहेत त्यांना विनंती करते कृपया आपण मैदानाच्या बाहेर जा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. यावेळेस अकुट टप्प्याचा चेंडू पुल केलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षक अक्षय मडवीच होतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. एकेरी दुहेरी चौकार षटकार या 3 षटकामध्ये पाहायला मिळाले. एक चांगली रणनीती आहे प्रदीप सर. विघ्नेश, अगर देखा जाए तो ये मोनिश जो स्ट्राइक पे बल्लेबाजी कर रहे हैं, बल्लेबाज शिवाय करावे के ना केवल क्रिकेट बढ़िया खेलती है बल्कि फुटबॉल यानी कि सॉकर भी बहुत ही उम्दा खेलते हैं. और मेरे ख्याल से इंडियन एयरलाइंस के जूनियर के टीम में से भी इन्होंने फुटबॉल खेली है. तो बहुत ही उम्दा एथलीट है ये खिलाड़ी और बहुत ही उम्दा बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. विकेटों के बीच में दोनों भी बल्लेबाज काफी तेज दौड़ते हैं. विघ्नेश, येस, पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज झालाय. इथे पुलर लेनचा चेंडू पुल केला जात आहे, चेंडू जात आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. मोनिश तांडेलच्या बॅट मधून निघतोय खणखणीत धर्मवीर चौकार. थँक्यू डीजे. तर प्रदीप सर, या षटकाचा जर विचार केला तर पहिले 2 षटक जर पाहिले तर चांगले शॉट सिलेक्शन पाहायला मिळाले. गोलंदाजी चांगली होती, ऑप्स्टनवर एक चांगला निर्णय घेतला होता गोलंदाजीने. यावेळेस मात्र अमित पाटील काहीतरी चूक करतोय. फुलर लेनचे शॉट चेंडू टाकतोय आणि इथे धावा मात्र खर्च करतोय. यावेळेस चांगलं कमबॅक म्हणावं लागेल आणि इथे धावचीची संधी होती मात्र नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागतोय आणि तोपर्यंत सिंगल मिळते आणि चांगलं कमबॅक केलंय अमितने. मागाशी 2 चेंडू 3 चेंडूचा जर विचार केला तर 8 धावा खर्च केले होता. या चेंडूत खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अमित थोड़े से सहमे सहमे से नजर आ रहे हैं. कई अरसे के बाद नवी मुंबई में पहली मर्तबा क्रिकेट प्रतियोगिता खेली जा रही है और इसलिए मेरे ख्याल से ज्यादा जब अनुभव नहीं होता है, आपको ज्यादा मैच प्रैक्टिस नहीं होती है, तब इस तरह से होता है. देखिए, इससे पहले की गेंद पे जब मोनिश ने चौका मारा था, धीमी गति की गेंद थी और अगर धीमी गति की गेंद से अगर आप भटकोगे तो आपको पड़ेगी चौके, इसमें कोई संदेह नहीं है. यावेळेस पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू आहे, चेंडू जातोय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये. नो मॅन्स लँड मध्ये अक्षय बिझी खेळाडू आहे, बिझी क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. एक वेगळी रणनीती आहे, शॉर्ट चेंडू टाकण्याचा एक वेगळा निर्णय गोलंदाजाने घेतलाय आणि त्यावर एकेरी दुहेरी चौकार असे रन्स पाहायला मिळतात. आणि संघाची धावसंख्या जर विचार केला तर जाऊन पोहोचते तब्बल 32 वर. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलाय. शिवाय 11 करावे संघाने. मिलिंद भोईर यांचा संघ आहे, त्यांनी संघ उभारलाय आणि या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान मिलिंद भोईर यांचं देखील सातत्याने पाहायला मिळतंय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. आशिष रानकर येतोय, थ्रो चांगला आहे आणि इथे धावचीची संधी. काय निर्णय असेल पंचांचा? शशी मेहर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आणि पहिला DRS. प्रदीप सर, पहिला DRS पाहायला मिळतोय आणि DRS घेतलाय तो गावदेवी घणसोली संघाने. विघ्नेश, प्रवीण दादा प्रति वर्ष कुछ ना कुछ नया लाते हैं क्रिकेट में, इसमें कोई गुंजाइश नहीं है. इस वर्ष उन्होंने DRS लाया है और दोनों भी टीमों को इसका लाभ होगा. जितनी भी टीमें यहाँ पे शिरकत करेगी सबको इसका लाभ होगा. और पहला DRS यहाँ पे मांगा है एम्पायर ने और अब देखते हैं निर्णय क्या होता है एम्पायर का. और यहाँ पे तीसरे एम्पायर निर्णय दे रहे गुरु पाटिल. आउट का आउट है यहाँ पे. बल्लेबाज काफी दूर रहे थे अपने ओपन क्रीज से और इस तरीके से ये जयेश आउट हो गए यहाँ पे. रन आउट के बतौर यहाँ पे आउट होके वापिस जा रहे हैं पैवेलियन की जानब. विघ्नेश, येस, एब्सोल्युटली राइट.
दरवर्षी या स्पर्धेची उंची वाढत काय तर दरवर्षी नवीन नवीन संकल्पना प्रवीणजी म्हात्रे यांच्या माध्यमातून राबवल्या जातात. यावर्षी DRS हा निर्णय देखील आहे कारण की क्रिकेट बदललं गेलंय, ग्लॅमर आलंय, क्रिकेटमध्ये अत्याधुनिकीकरण आलंय आणि त्यामुळे टेक्नॉलॉजी देखील पाहायला मिळते. तर 3 षटकांचा ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत जाऊया आपण पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी मी गुपेजींना विनंती करतोय अतिथी मान्यवरांचा यथोचित सन्मान करावा. धन्यवाद विघ्नेशजी. अतिथी देवो भव. उत्तुंग कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे इथे उपस्थित आहेत पाहुणे JS पाटील साहेब यांचा सत्कार व सन्मान करतील प्रवीणदादा. आदरणीय प्रवीणदादा यांना विनंती असेल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. सर पाहुण्यांना विनंती असेल आपण सोशल डिस्टन्स आणि मास्क परिधान करायचं आहे. आदरणीय सन्माननीय प्रवीणदादा म्हात्रे यांना विनंती असेल JS पाटील साहेब यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. कार्याध्यक्ष राष्ट्रवादी नवी मुंबई यांचा सत्कार व सन्मान केलं जात आहे. धन्यवाद सर. आपण आपला अनमोल वेळ काढून इथे उपस्थित झालात त्याबद्दल शतशः आभार आणि ऋणी असो. तसेच कुशल नेतृत्व देखील महत्त्वाचं असतं. माजी नगरसेवक जिल्हा प्रमुख विलास भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील उपजिल्हा प्रमुख विलास भोईर साहेब यांचा सत्कार करतील सन्माननीय विद्यानंदजी पाटील. शतशः आभार. धन्यवाद. हरिभक्त पारायण असामान्य नेतृत्व कोपरखेरणा ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष यांचा सत्कार करतील निलेशजी म्हात्रे. सर आपणास विनंती आहे या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. तसेच उपशहर प्रमुख विजय माने साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील सत्कार करतील मोरेश्वरजी आगासकर साहेब. विनंती असेल सर सत्काराचा सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. उपशहर प्रमुख वासुदेव म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील सत्कार करतील CG म्हात्रे साहेब. सचिनजी कांबळे साहेब आपणास विनंती असेल चंद्रकांतजी शेवाळे विभाग प्रमुख आहेत त्यांचा देखील सत्कार व सन्मान करायचा आहे. चंद्रकांतजी शेवाळे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे सचिनजी कांबळे यांच्याकडनं. धन्यवाद. पुढचा सत्कार व सन्मान या षटकानंतर होईल. विनंती असेल विघ्नेश आणि प्रदीप सर. वेलकम सर. थँक्यू व्हेरी मच गुपेशजी म्हात्रे. तर गोलंदाजी मार्कवर अर्जुन कदम पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस फटका फसलाय आणि गिरीश पाटील इथे चूक करतोय. झेल सुटलाय कारण की पहिल्या षटकाचा जर विचार केला तर एक चांगला झेल पकडला होता त्यानंतर मात्र एक सोपा झेल सुटलाय. क्रिकेट यालाच म्हटलं जातं प्रदीप सर. कठीण झेल सोपा करणं म्हणजेच क्रिकेट आणि सोपा झेल सोडणं म्हणजेच क्रिकेट. क्रिकेटमध्ये अशा अनेक घटना घडतात. तत्पूर्वी संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल. यावेळेस स्ट्रोक चांगला. एलिव्हेशन देखील तितकंच दर्जेदार. संदीप म्हात्रेच्या बॅट मधून निघतोय खणखणीत दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. आगरी कोळी समाजाचे आराध्य देवता आई एकवीराचं गीत लावून इथे पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 40 आकड्यावर. संदीप म्हात्रे जर पाहिलं तर विस्फोटक फलंदाज आहे. मोठमोठ्या इनिंग त्याच्या आपण सातत्याने पाहिले. करावे संघासाठी इथे मात्र संकट मोचक देखील त्याची भूमिका सातत्याने पाहिली. पण या मॅच मध्ये अलंकार तांडेल असेल की नाही यात मात्र शंका आहे कारण की अलंकार तांडेल एक मोठं नाव आहे. पण ही स्पर्धा खेळतोय की नाही हे देखील पाहतोय. अंपायर जो मागचा चेंडू होता मागच्या षटकातला एक शेवटचा चेंडू तो रनआउट होता त्यावेळेस 1 धाव होती. मग 40 धावा झाल्यात कारण की पहिल्या षटकात 14 दुसऱ्या षटकात 7 21 आणि तिसऱ्या षटकात
12. यावेळेस ते तरार चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला पण दिशाहीन गोलंदाजी शशी मेहर यांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. मागचं षटक जर पाहिलं तर अर्जुन कदमने चांगले षटक टाकलं होतं. 5 चेंडूत फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. अखेरच्या चेंडूवर चौकार लागला होता पण या षटकाची सुरुवात मात्र खराब होताना पाहायला मिळते. हे मोठा फटका आहे समोरच्या दिशेने मैदानाचा सर्वात सेफ झोन आणि त्याच वन बाउन्स सीमारेषा पार चौकार संदीप म्हात्रेच्या बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. तर षटकाराची हॅट्रिक जर संदीप म्हात्रे लगवतोय तर कशीही 3 षटकार लगवतोय तर रोहित तांडेल यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज आलाय. संदीपसाठी संधी असणार आहे. चांगली बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 45 आकड्यावर. इथे मोठा फटका बॅटची ठीक एज लागली होती. एसटी रक्षक खरंच कौतुक करेन मी आशिष पाटीलचं कारण की एसटीयांच्या मागे ज्याप्रमाणे MS धोनीची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली त्याच पद्धतीची गावदेवी घणसोलीसाठी प्रदीपजी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. फुलरलेनचा चेंडू टॉप एज लागलाय. त्यामागे राहुल शेट्टी गफलत करतो. एक चांगला क्षेत्ररक्षक. इथे मात्र पहिला चांगला झेल घेतला होता त्यानंतर मात्र सोपे झेल सुटले. कॅचेस विन द मैचेस. प्रदीप सर. विघ्नेश 2020 का जो IPL खेला गया था खाड़ी देशों में उसमें भी यही नजारा देखा गया था लेकिन वो फ्लड लाइट में खेला जा रहा था मुकाबला. लेकिन मेरे ख्याल से उसके बाद यहाँ पे अब तक मेरे ख्याल से 2 कैच छूटे हैं. येस 2 झेल सुटलेत कारण की आपण कोरोना व्हायरसमुळे बरेच 8-9 महिने क्रिकेट खेळलो नव्हतो. त्यानंतर मात्र मैदानात येतो. पहिली स्पर्धा आहे. प्रेशर असेल कारण की अनेक प्रेक्षक आपल्याला बघतात आपले चाहते बघतात त्यामुळे प्रेशर असेल पण प्रेशर मध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. जर ही स्पर्धा तुम्हाला जिंकायचं असेल तर दर्जेदार क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ 4 षटकांचा खेळ इथे संपला गेला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचते. 5व्या षटकाला सुरुवात होईल तशी मी अनाउन्समेंट करतो. एकदंत घणसोली वर्सेस राकेश प्रतिष्ठान गोठिवली संघ. प्लीज टॉस साठी या. निमिष झुंजाराव त्याचबरोबर निलेश पाटील आपल्याला विनंती करतोय की टॉस का बॉस या मंचावर या. विघ्नेश अगर गावदेवी घनसोली और शिवाय करावे के बारे में अगर बात छेड़ी जाए तो मेरे ख्याल से दोनों भी टीमें हैं एक ही समाज के दोनों भी गांव हैं और देखिए कितने तेजी के साथ आगरी कोली समाज तरक्की कर रहा है और उसमें से एक हमारे विघ्नेश मड़वी भी है. विघ्नेश जी जब जब भी आपकी आवाज़ सुनता हूँ बड़ा अच्छा लगता है क्योंकि जब भी आप लोग जैसे क्रिकेट कमेंटेटर को सुनता हूं आप हो या फिर नए उभरते हुए उमेश म्हात्रे हो निश्चित रूप से नवी मुंबई का क्रिकेट कमेंट्री का जो भविष्य है ये निश्चित रूप से उज्जवल है. इसमें कोई गुंजाइश नहीं है. और मैंने बात छेड़ी थी यहाँ पे कि दोनों भी गांव घनसोली गांव और करावे गांव दोनों भी अगर देखा जाए तो एक ही समाज के संस्कृति भी एक ही है और कलाकारों से भरे हुए गांव है. विघ्नेश. येस दोन्ही गावात कलाकारांनी भरलेला आहे. तर कोपरखेळणे गावात मात्र कुठे कमतरता दिसत नाही. कोपरखेळणे गावात देखील चांगलं क्रिकेट चांगलं कलाकारांचं गाव भरलेलं आहे आणि आज याच कोपरखेळणे गावात त्या क्रिकेटचा महाकुंभमेळा आपण अनुभवतोय. अखेरचं षटक आहे. उमेश म्हात्रे दाहिने से ओवर द विकेट और इस गेंद को कवर बाउंड्री के बाहर खेला है और ये 4 रन. बहुत ही नजाकत भरी पारी यहाँ पे खेल रहे हैं बल्लेबाज मोनिश. इसमें कोई संदेह नहीं है. कुल स्कोर में इजाफा हुआ है. कुल स्कोर है 51 रन जबकि ये अंतिम ओवर प्रगति पे है. ज्याप्रमाणे ज्यावेळेस जयेश तांडेल टॉस हारल्यानंतर मी म्हटलं होतं की काय रणनीती असेल तर 5 षटकात 50+ धावा करण्याचा आमचा मानस असेल आणि 50+ आतापर्यंत स्कोरबोर्डवर धावा लागलेल्या आहेत. ये गेंद बैकफुट पे जाके इस गेंद को वाइडिश लॉन्गॉन के क्षेत्र में खेला है. उस ओर क्षेत्ररक्षण कर रहे क्षेत्र आशीष रानकर बिल्कुल चीते की तरह झपट्टा मार के गए थे गेंद के ऊपर. आशीष रानकर एक लाजवाब क्षेत्ररक्षक है. उन्होंने गेंद को एक ही एक्शन में थ्रो किया था नॉस्टॉन की तरफ लेकिन 1 रन से नहीं रोक पाए दोनों बल्लेबाजों को. स्ट्राइक में अब बल्लेबाज संदीप. अभी भी 4 गेंदें आनी शेष है इस अंतिम ओवर की. उमेश म्हात्रे गेंदबाजी कर रहे दाहिने हाथ से ओवर द विकेट.
ये गेंद ओवर पिच गेंद थी और इस गेंद को बैकफुट पे जाके डीप कवर के क्षेत्र में खेला है। एक बाउंस के बाद गेंद सीमा पार और ये 4 रन। इस तरीके से 4 रनों के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 56 रन। संदीप 6 गेंदों में 16 रनों की एक ताबड़तोड़ पारी खेल रहे हैं। क्या लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं। यहां पे बात छेड़ी थी मेरे साथी कमेंटेटर विघ्नेश मडवी ने। ये जो गांव है कोपर खुरने गांव कलाकारों से दिग्गज लोगों से भरा हुआ है और यहाँ पे जो आयोजक है आदरणीय प्रवीण कालूराम म्हात्रे जी 1 नंबर के आयोजक है नवी मुंबई के, इसमें कोई संदेह नहीं है। ये गेंद फिर एक मर्तबा पटकी हुई गेंद थी, ऊपर की तरफ आई थी और इस गेंद को स्क्वेरिश डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में खेला है और जब तक वहां पे क्षेत्ररक्षक पहुंचते गेंद को उठाते थ्रो करते विकेटकीपर के पास, तब तक शौकीन ने यहां पे थ्रो किया था और 2 रन दौड़ के अर्जित किए दोनों बल्लेबाजों ने। इस तरीके से स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 58 रन। ये यहां पे अंतिम ओवर फेंका जा रहा है इस पारी का। अगर देखा जाए तो उमेश म्हात्रे एक बड़ा नाम है टेनिस क्रिकेट विश्व का, इसमें कोई संदेह नहीं है। कई सारे रिकॉर्ड इनके नाम के पीछे दर्ज है। वही उमेश म्हात्रे यहां पे गेंदबाजी कर रहे हैं। तेज तर्रार खिलाड़ी है क्रिकेट के और देखिए कितना लाजवाब स्ट्रोक। यहां पे जैसी गेंद बल्ले से टकराई है उसके ऊपर 6 रनों की मोहर लग चुकी है। वाइडिश मिड विकेट के ऊपर से यह लंबा ऊंचा छक्का खेला है यहां पे बल्लेबाज संदीप म्हात्रे ने और इस तरीके से 6 रन प्राप्त किए। कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 64 रन। अभी भी इस ओव्हर की एक अंतिम गेंद आनी शेष है। प्रदीप सर, या षटकाचा जर विचार केला तर उमेश म्हात्रेने जी लेंथ टाकली आहे त्या लेंथवर चांगले फटकेबाजी होणं साहजिकच होतं की जी लेंथ होती ती खराब लेंथ होती. मगाशी 3 चेंडू ज्या वेळेस कव्हर आणि कव्हर पॉइंटला जे चौकार लागले होते ते मात्र शॉर्ट चेंडू होतं. यावेळेस मात्र लेंथ बॉल टाकला होता आणि लेंथ बॉल परफेक्ट संदीपच्या झोनमध्ये आला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा षटकार लागू लागला. इथे मात्र काहीतरी व्हेरिएशन करावं लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण की मोठी आशा आहे उमेश म्हात्रे, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटले की अनेक रेकॉर्ड्स त्यांच्या माध्यमातून आहे, त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करावा लागेल. या इनिंगचा अजून एक चेंडू शिल्लक है. बिल्कुल विघ्नेश, कोई भी टीम जब पहले मर्तबा बल्लेबाजी करती है क्रिकेट में और एक सम्मानजनक स्कोर खड़ा करती है, तब बाद में लक्ष्य का पीछा करना, अगर आपके 1-2 विकेट जल्दी खोते हैं आप तो लक्ष्य का पीछा करना बड़ा ही मुश्किल काम हो जाता है. तो देखते हैं ये अभी भी यहाँ पे ये अंतिम गेंद है. कुल स्कोर है 4 ओवर और 5 गेंदों के समाप्त के बाद 64 रन और अभी भी एक गेंद आनी शेष है और बहुत ही लाजवाब उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पे संदीप म्हात्रे, माफ करिए. ये गेंद पटकी हुई गेंद थी, बैकफुट पर जाके स्क्वायर कट करना चाहते थे. एम्पायर से यहाँ पे पूछ रहे हैं लेकिन एम्पायर का कोई भी निर्णय नहीं. ओवर की समाप्ति हुई है. इस तरीके से अगर इस प्रतियोगिता को देखा जाए तो आशीष साळुंके, शशि मेहर और गुरुनाथ पाटिल ये बहुत ही पेशेवर एम्पायर है. रायगढ़ हो, नवी मुंबई हो, भिवंडी हो, काफी बड़ी बड़ी क्रिकेट प्रतियोगिता में इनको एम्पायरिंग करने के लिए बुलाया जाता है. तो इन एम्पायरों की जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है. विघ्नेश, कुल स्कोर है 64 रन. 65 रनों का लक्ष्य रखा है यहाँ पे जीतने के लिए शिवाय करावे ने गावदेवी घनसोली के सामने. सर, इथे इनिंग ब्रेक झालाय, तोपर्यंत आपण अतिथी मान्यवर आहेत त्यांच्या सन्मानाकडे वळूया. कारण की अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे या सर्व पाहुण्यांचा अतिथींचा सन्मान करणं तितकंच महत्वाचं आहे. ओव्हर टू गुपेश म्हात्रे. धन्यवाद. तर विनंती असेल विद्यानंदजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे. कान्हा अगासकर समाजसेवक आहेत कोपर करण्याचा, त्यांचा देखील सत्कार व सन्मान करायचा आहे. श्रीमान कान्हा अगासकर यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे. विद्यानंदजी पाटील, भास्कर भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. विनंती असेल CG म्हात्रे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. धन्यवाद. अध्यक्ष कराड सोसायटी आनंदराव कचरे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जात आहे. निलेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्वीकार करायचा आहे सर. तसेच लेजंड खेळाडू बलिराम रामा पाटील हे उपस्थित आहेत, त्यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान केला जात आहे. निलेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद.
ग्रामविकास मंडळाचे सहसचिव हरिदास पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. विद्यानंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते. ज्येष्ठ शिवसैनिक बालटक्के साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. निलेशजी म्हात्रे आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. शिवसेना विभाग प्रमुख मोरेश्वर ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. विनंती असेल विद्यानंदजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. कोपरखेरणे गावची शान आणबान शान असे व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व गजानन दयाल पाटील समालोचक उत्कृष्ट खेळाडू मास्टर प्रत्येक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्रीडा कला साहित्य विज्ञान या सर्व क्षेत्रात आयामित्व असे गजाननजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे. गोपीनाथजी आगसकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. सीजी म्हात्रे साहेब आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. अनंत मारुती म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत समाजसेवक. त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. हरिदासजी बेटा सर चिटणीस ग्रामविकास मंडळाचे आहेत. त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. निलेशजी म्हात्रे आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. प्रदीपदादा 70व्या दशकामध्ये जसं महिलांना क्रिकेट खेळायला मिळालं या भूमिपुत्रा मैदानावर महिला भगिनी इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. वैशालीताई घोरपडे यांचा सत्कार व सन्मान करतील निलेशजी. धन्यवाद ताई आपण आपला अनमोल वेळ खर्च करून इथे उपस्थित झालात त्याबद्दल पुनश्च एकदा आभार धन्यवाद. मधुकर राऊत साहेब इथे शिवसेना विभाग प्रमुख उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. विनंती असेल विद्यानंदजी पाटील भाऊ आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. रवींद्र जाधव साहेब शाखा प्रमुख यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. विनंती असेल निलेशजी शाखा प्रमुख आहेत ते देखील त्यांना देखील विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते जाधवांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. वेलकम सर. पाहुण्यांचे आभार मनोगत अशीच शुभेच्छा आणि आशीर्वाद असू द्या. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स पुन्हा एकदा आपल्यासोबत जुडतील विघ्नेशजी मडवी आणि आमचे गुरु प्रदीपजी विचारे. वेलकम सर. थँक्यू व्हेरी मच गुपेशजी म्हात्रे. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. सामना आपण पाहतोय शिवाय 11 करावे वर्सेस गावदेवी घणसोली. नाणेफेक जिंकलं घणसोली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रथम फलंदाजी करत असताना शिवाय 11 करावे संघाने 5 षटकात 65 धावा 64 धावा उभारल्या. 65 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय म्हणजे प्रत्येक षटकामागे 13च्या आस्किंग रन रेटने ह्या धावसंख्या उभारायची आहे. एक मोठा टार्गेट पहिल्याच मॅच मध्ये सेट केलाय. खरंच कौतुक करेन फलंदाजाचं कारण की चांगली बॅटिंग जर पाहिलं जयेश तांडेल त्याचबरोबर मोनिश तांडेल असेल आणि संदीप म्हात्रे याचं खास करून कौतुक करेन की चांगली बॅटिंग करतोय. तर सलामीची जोडी गावदेवी घणसोली संघाची आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर निखिल मडवी. हे जर पाहिलं तर मागच्या 3-4 वर्षापासून हे नावाचा दबदबा या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजतोय कारण की अनेक मोठमोठ्या खेळी ज्यांच्या आपण पाहिल्या. जर कराव्याच्या मैदानावर जर पाहिलं तर आगरी चषकामध्ये 80 धावाचं योगदान दिलं होतं. 10 षटकार याच खेळाडूने लगवले होते आणि नॉनस्टेक एंडवर रन मशीन राहुल शेट्टे हा खेळाडू देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर यस लेट्स प्लेचा इशारा येतोय. आपण पाहिला एक व्यावसायिक गोलंदाज केतन भोईर विनर्स 11 असेल त्याचबरोबर ब्रह्मा बॉईज. पहिला चेंडू या इनिंगचा टप्प्याचा चेंडू पुल केलाय आणि इथे फाईन लेग रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर इथे पहिला चौकार निखिल मडवीच्या बॅटमधून.
थँक्यू डीजे. या स्पर्धेसाठी अभिजितजी केशव म्हात्रे यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आल्यात. थँक्यू व्हेरी मच. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू आणि मागच्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर जयेश तांडेलने चौकार लगवला होता. या इनिंगची सुरुवात देखील निखिलने पहिल्या चेंडूवर चौकार लगवला गेला आहे. आपले इरादे स्पष्ट करतोय. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. टायमिंग देखील तितकंच बेहतरीन पाहायला मिळतंय. निखिल मडवीच्या बॅट मधून काय येतोय, पंचांचा इशारा येईल याकडे देखील लक्ष असेल. यस मॅक्सिमम. पहिला षटकार निखिलच्या बॅट मधून येतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. इरादे स्पष्ट करतोय प्रदीप सर. बहुत ही उम्दा खिलाड़ी है निखिल, इसमें कोई गुंजाइश नहीं है. ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए विख्यात खिलाड़ी है. और ये जो टीम है गांव देवी घनसोली गांव की, इसके दारो मदार है ये खिलाड़ी और बहुत ही धुआंधार क्रिकेट खेलते हैं. राहुल शेट्टी और निखिल की जोड़ी मैदान के बीच में, और निश्चित रूप से ये दोनों भी बल्लेबाज ताबड़तोड़ बल्लेबाजी करने के लिए विख्यात खिलाड़ी है. स्फोटक बल्लेबाजी करते हैं. और जो मेन स्ट्राइक बॉलर है केतन भोईर, उनके ऊपर हमला बोल दिया है यहाँ पे निखिल ने. थोड़ा सा दबाव में जरूर है गेंदबाज यहाँ पे केतन भोईर. यस, एक महत्वाच्या गोलंदाजावर केलेला आक्रमण. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे, मात्र शॉर्ट फाइंड लेग रिजन मध्ये चांगले क्षेत्रक्षण होतंय. कमबॅक केलंय. आतापर्यंत जर पाहिले तर शॉर्ट चेंडू खूप पाहायला मिळाल्यात. इथे व्हेरिएशन पाहायला मिळालंय. इथे केतनला काहीतरी नवीन करावं लागेल, चांगलं गोलंदाजी करावं लागेल. कारण की जर पाहिलं तर आस्किंग रेट 13च्या सरासरीने धावसंख्या उभारली आहे आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचते. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक आहे. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये दणदण करत निखिल मडवीच्या बॅट मधून येतोय. धर्मवीर चौकार. थँक्यू डीजे. विघ्नेश, यहाँ पे 65 रनों के लक्ष्य का पीछा करना है तो अच्छी रणनीति है यहाँ पे गांवदेवी घनसोली के बल्लेबाजों की, क्योंकि वो यहाँ पे भली भांति चाहते हैं कि ये जो पावर प्ले के 2 ओवर यहाँ पे फेंके जाएंगे उसमें ज्यादा से ज्यादा रन यहाँ पे वो इख्तियार करना चाहते हैं. और इसी के अंदाज में यहाँ पे निखिल बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं. येस, चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. पहिला हादरा, पहिला मोठं भगदाळ पाहायला मिळतंय गावदेवी घणसोली संघाच्या पहिल्या विकेटचा पतन. 1 गडी बाद. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. थँक्यू डीजे. तर प्रवीण काळूराम म्हात्रे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांचे परम मित्र उदय पाटील सर हे देखील इथे यांचं आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान, मोलाचं मार्गदर्शन उदयजी पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने लाभलंय. तर प्रदीप सर, चांगली सुरुवात झाली होती. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. कोई जरूरत नहीं थी ऐसा. अगर देखा जाए तो काफी अच्छे मंजे हुए बल्लेबाज है निखिल, इसमें कोई संदेह नहीं है. और अच्छा खासा स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर भी था. कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं थी. लेकिन कहते हैं ना कि क्रिकेट में जब थोड़ी सी लालच होती है तब आप आपका विकेट खो देते हो, और इसी तरह से कुछ हुआ. अगर देखा जाए तो केतन भोईर कोई कम आंकने वाले खिलाड़ी नहीं है. ओपन क्रिकेट भी खेलते हैं, हमेशा ही कहीं ना कहीं खेलते रहते हैं, और उसी के अंदाज में यहाँ पे उन्होंने गेंदबाजी की है. तो बहुत ही उम्दा ये गेंदबाज, नए बल्लेबाज जा रहे हैं बल्लेबाजी करने के लिए मैदान के बीच में. विजय पाटिल एक बहुत ही अच्छे खासे खिलाड़ी है, अच्छा तजुर्बा है क्रिकेट का. और देखते हैं अब यहाँ पे स्कोरबोर्ड के ऊपर तो 14 रन लग चुके हैं. अब देखते हैं किस तरीके की रणनीति इख्तियार करते हैं यहाँ पे गावदेवी घनसोली के यहाँ पे बल्लेबाज. येस, 14 धावा, 1 गडी बाद. इथे चांगली सुरुवात झाली होती, मात्र एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि का मी व्यावसायिक खेळाडू आहे, का मी करावे संघाचं प्रतिनिधित्व करतोय हे दाखवून देतोय केतन भोईर. षटकाचा अखेरचा चेंडू. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. सुरेख चेंडू पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर घेतलेलं वळण आणि षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 14. हॅलो, दिलगिरी व्यक्त करतोय. सन्माननीय अतिथी गोपीनाथजी आगासकर उपशहर प्रमुख यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सर. जबरदस्त व्यक्तिमत्व, कोपरखेडणे गावचे समाजसेवक उपशहर प्रमुख गोपीनाथजी आगासकर.
थैंक यू सर। ओवर टू कमेंट्री बॉक्स। विघ्नेश, यहाँ पे कई सारे मेहमान विराजमान है मंच के ऊपर, इसमें कोई संदेह नहीं है। प्रवीण दादा के अजीज दोस्त यहाँ पे आए हुए तुर्बे गांव के उदय जी पाटिल जी, और हमेशा ही जब जब भी क्रिकेट की प्रतियोगिता होती है 19 साल से आदरणीय प्रवीण जी मात्रे जी के कंधे में कंधा लगा के उदय जी पाटिल जी ने और उनके दोस्तों ने हमेशा ही काम किया है। इसलिए जितना भी शुक्रिया अदा किया जाए उदय जी पाटिल जी को, जो कि तुर्बे गांव के ग्रामस्थ है और क्रिकेट में रुचि रखते हैं। कुमार 11 तुर्बे की जी टीम शिरकत करती है, उसके पैकर है उदय पाटिल जी। हॅलो, कोपरखेरणा गावचे समाजसेवक दिनेशजी म्हात्रे यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान केले जाते। विद्यानंदजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करायचा है। धन्यवाद, थैंक यू सर। विघ्नेश, जब शिवाय करावे की टीम बल्लेबाजी कर रही थी पहली मर्तबा, तब उन्होंने भी एक ओवर के समाप्ति के बाद पावर प्ले में 14 रन अर्जित किए थे। और यहाँ पे अगर देखा जाए तो गावदेवी घनसोली के टीम ने भी यहाँ पे 14 रन अर्जित किए, यानी कि दोनों भी टीमों में यहाँ पे समानता नजर आ रही है, लक्ष्य का पीछा कर रही है। हालांकि यहाँ पे गावदेवी घनसोली की टीम, अब देखते हैं गेंदबाजी किस तरह से करते हैं यहाँ पे शिवाय करावे के गेंदबाज। यस, दुसरं षटक हाताळण्यासाठी शुभ्बू येतोय। या शुभ्बूने देखील मागच्या 2-3 वर्षापासून आपल्या नावाचा ठसा उमटवलाय। गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। राहुल शेट्टे चांगला स्ट्रोक आहे एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये। मोनिश तांडेल इथे मात्र चेंडूच्या मागे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि बघता बघता इथे 3 धावा पूर्ण केल्यात। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि आपल्या संघासाठी 3 महत्त्वाच्या धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातात। संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते। प्रदीप सर, विघ्नेश, ये जो बल्लेबाज है राहुल शेट्टे, इनको यहाँ पे सूझबूझ भरी बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि एक काबिले तारीफ ये खिलाड़ी है। कई सारे मुकाबले इन्होंने अपने अकेले के बलबूते पे गावदेवी घनसोली को जितवा के दिए है। तो देखते हैं आज किस तरीके की बल्लेबाजी यहाँ पे करते हैं राहुल शेट्टी। यावेळी स्लोअर फुल टॉस चांगला स्ट्रोक आहे। चेंडू अलाउंड द कार्पेट, चेंडू वाइडिश लॉंग ऑफ रीजन मध्ये जातोय आणि सिंगल कंप्लीट केली जाते। एक चांगली रणनीती इथे स्ट्राइक रोटेट करणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राहुल शेट्टी या खेळाडूचा जर विचार केला तर मिस्टर NMPL हे देखील म्हटलं जातं। NMPL मध्ये खोऱ्याने धावा या खेळाडूने जमवल्यात। त्याचबरोबर जर पाहिलं असेल तर दिवागावच्या मैदानावर 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा किमिया देखील या खेळाडूने केलाय। इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रीजन मध्ये, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात। एक वेगळं क्रिकेट बदललाय, त्यामुळे स्ट्रोकचे सिलेक्शन देखील प्रदीप सर आपल्याला सातत्याने वैविध्यपूर्ण स्ट्रोक आपल्याला खेळाडू खेळताना दिसतात। बिल्कुल विघ्नेश, अगर आप क्रिकेट के मंजे हुए खिलाड़ी हो, इतना बड़ा मैदान है, भूमिपुत्र मैदान, कोपरखेरने गांव का एकमात्र मैदान ऐसा है हमारे नवी मुंबई में, और 40 प्लस घनसोली का मैदान, ये 2 मैदानों में आप खिलाड़ियों के दिमाग के साथ खेल सकते हो। यानी कि गैप में क्रिकेट अगर आपने गेंद को डाला तो निश्चित रूप से आपको यहाँ पे ज्यादा से ज्यादा रन अर्जित होंगे, इसमें कोई संदेह नहीं है। कुटप्याचा चेंडू, चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने राहुल शेट्टीच्या बॅट मधून निघतोय। धर्मवीर षटकार। थँक्यू डीजे। तर राहुल शेट्टीवर ज्याप्रमाणे प्रदीप सर तुम्ही म्हणालात की राहुल शेट्टीवर मोठी जबाबदारी असणार आहे, कारण की निखिल बाद परतल्यानंतर राहुलवर महत्त्वाच्या नजरा असतील घनसोली संघाचे, आणि तेच चांगलं काम राहुल करतोय। ज्याप्रमाणे चेंडू खराब येतोय त्याचा पुरेपूर समाचार घेतोय आणि चांगल्या चेंडूला सन्मान देखील करतोय। एक इंटेलिजंट क्रिकेट मेरिटवर फलंदाजी करताना दिसतोय। त्यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा लगत जातोय। राहुल शेट्टीच्या बॅट मधून निघतोय आणखीन एक दर्जेदार फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार। थँक्यू डीजे। प्रदीप सर, ज्याप्रमाणे शॉर्ट सिलेक्शनचा विचार केला तर राहुल शेट्टी जिथे गॅप आहे तिथे स्ट्रोक खेळतोय, एक चांगलं क्रिकेट खेळतोय। बिल्कुल बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं, सूझबूझ भरी पारी खेल रहे हैं। और विजय पाटिल जो नॉन स्ट्राइक की तरफ है, एक सीनियर खिलाड़ी है, लगातार कुछ कार्य देते हुए नजर आए राहुल शेट्टी को, और यही क्रिकेट की सबसे बड़ी रणनीति होती है। विघ्नेश, एक सीनियर खिलाड़ी अपने साथी खिलाड़ियों को लगातार मार्गदर्शन करता है।
येस, इथे खराब चेंडू होता. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये आणि केतन भोईर येईल तोपर्यंत सिंगल घेतली जाते. हे बघा, चांगलं क्रिकेट आहे आणि सिंगल डबल येते, त्याचबरोबर चौकार षटकार देखील येते आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचते. 65 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण आहे. तर मॅच सुरू आहे. 2 षटक संपलेत. तर जाऊया सन्मानाकडे. अतिथी मान्यवरांचा देखील सन्मान करणं तितकंच महत्वाचं आहे. या षटकानंतर आपण पुन्हा एकदा सन्मानाकडे जाऊया, कारण की 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण सन्मानाला सुरुवात करूया. प्रदीप सर, चांगली सुरुवात आहे गावदेवी घणसोली संघाची. 31 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर लागल्यात. एक गडी जरी गमावला असेल पण राहुल शेट्टे हे की फॅक्टर आहे आणि चांगली बॅटिंग करतोय. बिल्कुल, उनकी आंखें भी जम चुकी है. देखिए, उनके फुटवर्क बहुत ही बेहतरीन चल रहा है और शॉट सिलेक्शन बहुत ही बढ़िया है. इसलिए ये जो खिलाड़ी है ये काफी यहाँ पे दोनों टीमों के दरमियान जो अंतर है इससे कम ज्यादा करेंगे, इसमें कोई संदेह नहीं है. अगर देखा जाए यहाँ पे विघ्नेश तो गावदेवी घनसोली हो तो गावदेवी घनसोली जो गांव है ये भी आयोजन में कहीं पे भी कम नहीं है. कई क्रिकेट की बड़ी क्रिकेट प्रतियोगिता घनसोली गांव में खेली जाती है. उसमें से एक स्वर्गीय संजय पाटिल मित्र मंडल की जानिब से जो क्रिकेट प्रतियोगिता आयोजित की जाती है ये काबिल तारीफ क्रिकेट प्रतियोगिता है, इसमें कोई संदेह नहीं है. उसी तरह से शिवाय करावे गांव में महेशेखर तांडेल जी ने एक 2013-14 में क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन किया था. 5 लाख रुपए का उसका इनाम था और दिन रात की वो प्रतियोगिता थी और वहां पे जो फ्लड लाइट लगे हुए थे. मैं हिंदुस्तान में कई सारे जगह में गया हूं क्रिकेट की रजनी में क्रिकेट कमेंट्री करने के लिए, लेकिन वैसी फ्लड लाइट मैंने आज तक मेरी जिंदगी में नहीं देखी. तो शेखर तांडेल जी की भी जितनी भी प्रशंसा की जाए, करावे गांव के एक बहुत ही उम्दा आयोजक. आजकल वो क्रिकेट का आयोजन नहीं करते, एक ही बार किया लेकिन क्या लाजवाब किया. येस, चांगलं आयोजन देखील पाहायला मिळतो सातत्याने. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वातली एक मोठी स्पर्धा देखील म्हटलं जातं स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे चषक. नेक्स्ट मॅच साठी मी अनाउन्समेंट केली जाईल. एकदंत घणसोली वर्सेस राकेश प्रतिष्ठान गोठिवली संघ. प्लीज टॉसट या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा केतन भोईर. यावेळेस चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आहे. एक धाव गिरण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक इथे गफलत करतोय. अपने तरकश के तीर को निशाने के ऊपर यहाँ पे लगाया जा रहा है. केतन भोईर बहुत ही अच्छा अनुभव है क्रिकेट का. ओपन क्रिकेट भी बखूबी खेलते हैं और क्या बेहतरीन अंदाज में ये गेंदबाजी करते हैं. क्वालिटी गेंदबाज है. देखते हैं क्या कुछ कर पाते हैं अपनी टीम शिवाय करने के लिए. तुक्का इक्का ये साबित होंगे अगर ये यहाँ पे सफलता प्राप्त करते हैं. केतन की ये गेंद इस मरतबा बहुत अच्छी गेंद थी, घूमती हुई गेंद के विपरीत दिशा में खेलने का प्रयास किया था. यहाँ पे बल्लेबाज विजय पाटिल ने गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया. देखिए, जब कोई भी गेंदबाज बाएं हाथ का ओवर द विकेट गेंदबाजी करता है तब उनके पास एक नेचुरल स्विंग होती है. उसी तरह से यहाँ पे दिखाई दे रहा है नजारा. केतन भोईर जब गेंदबाजी कर रहे हैं मिडिल स्टंप से गेंद ऑफ स्टंप के बाहर की तरफ निकाल रहे हैं और यही दुविधा होती है बल्लेबाज को इस तरीके की गेंदें खेलने के लिए. फिर एक बार केतन भोईर तैयार. बहुत ही उम्दा ये खिलाड़ी टेनिस क्रिकेट जगत के क्या नाम कमाया हुआ है क्रिकेट का सितारा. ये गेंद बहुत अच्छी गेंद थी. इस मरतबा फिर एक मरतबा उसी दिशा में फेंकी हुई गेंद आउट स्विंग होती हुई कुछ भी समझ में नहीं आई यहाँ पे विजय पाटिल के और बाकी का तमाम काम विकेटकीपर ने किया विकेट के पीछे. कमतरता दिसली शॉर्ट सिलेक्शनची, कारण की चेंडू अपस्टंपवर होते. त्याबरोबर लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. आउटस्विंग एक नॅचरल देणगी आहे, त्याचा वापर करतोय आणि शॉर्ट सिलेक्शन मध्ये बदल करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीची. आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. कोण बाद झालाय आणि जो खेळाडू फॉर्म मध्ये होता, जो खेळाडू चांगला दर्जेदार क्रिकेट खेळत होता, तो मात्र आपल्या विकेटचं बलिदान देतोय. राहुल शेट्टे धावचीच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. विघ्नेश, जब क्रिकेट में डॉट गेंदें होती है देखिए किस तरह से गफलत हो जाती है. एक मंजे हुए खिलाड़ी पूरी तरह से गेंद बल्ले के बीचों बीच लेके ड्राइव कर रहे थे, अब तक हावी हो रहे थे, सरदर्द साबित हुए थे शिवाय करावे के. वही यहाँ पे आउट होके वापिस जा रहे. क्रिकेट में जब आपके बल्ले से गेंद नहीं लगती है तब किसी भी तरीके से एक रन निकाल के आपके साथी खिलाड़ी को स्ट्राइक रोटेट करना होता है, लेकिन इसमें विजय कहीं ना कहीं कम यहाँ पे पड़ गए और इसलिए राहुल शेट्टी जैसे मंजे हुए खिलाड़ी आउट होकर वापस जा रहे जो कि मैच विनर थे. विघ्नेश, येस, राहुल शेट्टी आता की फॅक्टर आहे इथे.
मोमेंटम शिफ्ट होईल की काय इथे करावे संघाकडून, कारण की चांगली स्थिती होती, चांगली परिस्थिती होती घणसोली संघाची. पण यावेळेस मात्र राहुल शेट्टीची विकेट हे अतिशय आणि घातक घणसोली संघासाठी होईल. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आशिष पाटील येतोय, ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मात्र या मॅच मध्ये मी कौतुक करेन गोलंदाज केतन भोईर. का मी व्यावसायिक संघामध्ये खेळतोय, का मी विनर स्पोर्ट्स संघामध्ये एक व्यावसायिक संघामध्ये खेळतोय आणि तेच आपल्याला दाखवतोय. आणि दर्जेदार क्रिकेट आणि दर्जेदार गोलंदाजी कशी असते ही आपला अनुभव पणाला लावून गोलंदाजी करतोय. मॅचला टर्निंग पॉइंट आणणारा हा षटक असेल प्रदीप सर. बिल्कुल, श्रोताओं के मन में यही यहाँ पे सवाल उठाया जा रहा है कि क्या यही टर्निंग पॉइंट है इस मैच का. ये गेंद इस मरतबा अपने जगह पे खड़े खड़े आशीष ने गेंद को खेला था. गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑन के क्षेत्र में, एक रन से संतुष्ट होना पड़ा. यहाँ पे विजय पाटिल को माफ करिए, आशीष अभी अभी आए जो कि स्ट्राइक पे गए. एक रन के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 33 रन. 32 रनों की आवश्यकता है जीतने के लिए. 13 गेंदों में 13 गेंदे 32 रन, 18 गेंदों में 34 रन चाहिए. अब देखिए सूरत हाल यह है, जीत के लिए चाहिए 13 गेंदे और 32 रन. केतन भोईर की जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है. बिल्कुल जिस तरीके से क्षेत्ररक्षण की सजावट की है उनके संगनायक ने, उसी के अनुरूप यहाँ पे गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं यहाँ पे केतन भोईर. फिर एक मरतबा बायां हाथ से ओवर द विकेट. और ये शॉट फाइन लेग में गेंद गई थी हवा में और एक कैच वहां पे छूटा. पकड़ो कैच जीतो मैच के ऊपर शिवाय करावे के खिलाड़ियों को भी खरा उतरना होगा और एक जीवनदान मिला है यहाँ पे बल्लेबाज आशीष को और आशीष पाटिल को. और इस तरीके से स्कोर में वृद्धि हुई है. जब कोई भी कैच छूटता है विघ्नेश तब उसमें रनों का इजाफा होता है. देखिए गेंदबाजी का एनालिसिस देखिए, केतन ने इस ओवर में 3 रन यहाँ पे खर्च किए हैं. हालांकि एक विकेट जो गवाया था यहाँ पे राहुल शेट्टी और रनआउट के फलस्वरूप आउट हुए थे, लेकिन क्या कसी हुई गेंदबाजी की है यहाँ पे केतन भोईर ने. बहुत ही उम्दा गेंदबाजी की है और अपनी टीम शिवाय करावे को इस प्रतियोगिता में उन्होंने वापस लाया है. फिर एक मरतबा मैं आवाज देना चाहूंगा एकदंत घनसोली बनाम राकेश प्रतिष्ठान गोठिवली, दोनों टीम के संगनायकों से टॉस के लिए यहाँ पे आमंत्रित किया जा रहा है. तो नारायण दादा जो कि गोठौली गांव के हमारे आजीज दोस्त है, उन्होंने भी शुभकामनाएं अपनी तरफ से अपने सभी चाहने वालों की तरफ से, उनके गांव के कुछ लोग उनके साथ यहां पे आए हुए क्रिकेट का लुत्फ उठाने के लिए, उनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं प्रवीण दादा और उनके क्रिकेट प्रतियोगिता को दी है. बहुत बहुत शुक्रिया नारायण म्हात्रे जी जो कि हमारे आजीज दोस्त है गोठवली गांव के. प्रदीप जी सर, पुन्हा एकदा आपण अतिथी इथे आलेले आहेत, त्यांचं सत्कार व सन्मान करायचा आहे. दिलीपराव तांबोळी साहेब इथे उपस्थित आहेत. संपर्क प्रमुख पुणे जिल्हा, पुण्यावरनं पाहुणे इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार व सन्मान केले जाईल. विद्यानंदजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. तसेच शाखा प्रमुख सूर्यकांत कचरे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सत्कार व सन्मान केलं जाईल. निलेशजी म्हात्रे आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. धन्यवाद. पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत. टॉस का बॉस कडे वळूया. उमेशजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, एक जबरदस्त समालोचक, त्यांना विनंती असेल हरिभक्त पारायण सोपान महाराज यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कॉल दिलं जाईल. तर विनंती असेल सर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा टॉस द्यायचा आहे. गोठवली व एकदंत घनसोली या दोन संघासोबत ही लढत चालणार आहे. सर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल द्यायचा आहे. तर छापा कॉल आला आहे एकदंत घनसोली. तर पुन्हा एकदा विनंती असेल सर आपल्या कॅन्सल होतोय, पायालाच नाणं आदळलं होतं, तर 2 नाण्याच्या बाजू छापा आणि काटा पुन्हा एकदा टॉस उडवण्यात येत आहे. तर पुन्हा एकदा छापा. धन्यवाद. तर दोन्हीही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपलं मनोगत व्यक्त करायचं. छापा आपण जर नाणेफेकीचा कॉल जिंकलात तर प्रथम काय घेण्याचा निर्णय असेल आपला?
प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करतोय आणि त्यांना कमीत कमी स्कोअरवर थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. कितीपर्यंत आपण थांबवण्याचा प्रयत्न कराल? 5 ओव्हरीत कमीत कमी 50पर्यंत त्यांना थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. चांगलं विचार. 5 षटकामध्ये 50 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. आणि खरं तर एकदंत आणि गोठवली संघ आपण खेळतात. गोठवलीला प्रथम फलंदाजी करण्याचा जरूर आपल्याला आवडतं, तर फलंदाजी करत असताना आपण किती धावेपर्यंत मजल मारू शकता? स्कोअर डिफेंड नाही, जेवढं डिफेंड करतात 65 आणि लोकांनी घनसोलीने काढलाय तोपर्यंत आम्ही 65-70 पर्यंत बघूया. 65-70 पर्यंत पोहोचण्याचा एक मानस असेल. जबरदस्त असे दोन्हीही संघ खेळणाऱ्या एक दुसऱ्यासोबत. दोघांनाही शुभेच्छा असतील. सोपान महाराज आपण देखील आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल दिला. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया गोपेश मात्रे जी. तो इस तरीके से खेल यहाँ पे शुरू हुआ है. चौथा ओवर प्रगति पे है. कुल स्कोर है गावदेवी घनसोली का 2 विकेटों के पतन के बाद 36 रन. और गेंदबाज बिल्कुल सटी हुई यहाँ पे गेंदबाजी कर रहे, किसी तरह का कोई अवसर नहीं दे रहे. यहाँ पे गावदेवी घनसोली के गेंदबाजों को अपने कंधे खोलने का दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं. हरदेव तांडेल काफी बड़ा नाम है टेनिस क्रिकेट जगत का. और इस गेंद को स्क्वायर कट कर दिया डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर. और यह 4 रन. थैंक यू. हार्दिक पांड्या को रिलायंस के नेट में ये हरदेव तांडेल गेंदबाजी करते हैं. इससे आप अंदाजा लगा सकते हो कि कितना अच्छा तजुर्बा है क्रिकेट का इस खिलाड़ी को. 10 गेंदे और 25 रन. ये निमेश है 50,000 का टिकट खरीदी करके प्रति वर्ष ओमान से हमारे नवी मुंबई की तरफ रुख करते हैं प्रवीण दादा की यह क्रिकेट प्रतियोगिता खेलने के लिए. आनंद दिगे चषक. ये गेंद थोड़ी सी गति में परिवर्तन किया था और इस गेंद को डीप स्क्वायर लेग की जानब खेला है. और ये 4 रन. एम्पायर इशारा कर रहे हैं 4 रनों का. इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 44 रन. 9 गेंदे और 21 रन चाहिए अब जीतने के लिए. 9 गेंदे 21 रन. मैच में यहां पे जान फूंक दी है. अगर देखा जाए तो यहां पे जो 2 चौके लगे आशीष विजय पाटिल, हालांकि उनको लगातार परेशान किया था केतन भोईर ने, लेकिन अब उन्होंने यहां पे अपना जो अंदाज है वो दिखाना शुरू कर दिया है और कंधे खोलने शुरू किया. और यहां पे हरदेव के ऊपर उन्होंने हमला बोल दिया है. काफी दूर तक फैला हुआ क्षेत्रफल 30 गज के दायरे के अंदर विकेट कीपर के अलावा देखिए एक शॉट फाइन लेग रखा हुआ है, एक शॉट थर्डमैन, एक गली, एक कवर. ये 30 गज के दायरे के अंदर के क्षेत्ररक्षण गेंद को फिर एक मरतबा स्क्वायर कट कर दिया है और गेंद डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्ररक्षक के हाथ में चली गई. और इस तरीके से यहां पे विजय पाटिल आउट होकर वापस जा रहे हैं पहलू की तरफ. जैसे जैसे विकेटों का पतन होगा विघ्नेश, वैसे वैसे परिस्थितियां और भी कठिन होगी गावदेवी घनसोली के टीम के लिए. विघ्नेश. नक्कीच, कारण की विकेट्स अतिशय महत्वाचे आणि विजय देखील बहरात होता. चांगली शॉट सिलेक्शन, त्याने देखील चांगला क्रिकेट खेळला होता आणि चौकार षटकार त्याच्या बॅटमधून येत होती, सेट झाला होता आणि तो सेट झालेला फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतोय. नवीन आलेला फलंदाज जर पाहिलं तर आशिष रानकर, हे देखील एक मोठं नाव आहे. अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर देखील आहे. क्षमता आहे, मात्र हुनर सब में होता है. किसी का छप जाता है और किसी का छिप जाता है. तर बघूया हुनर आहे तर कोणाचा छापेल आणि कोणाचा आपल्याला दिसेल हे देखील पाहण्यासारखं आहे. तर दोन्ही आशिष इथे आहेत आणि आत्ताची परिस्थिती जर विचार केला तर 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. बिल्कुल विघ्नेश, लक फैक्टर भी काफी कारगर साबित होता है खेल में. अब देखते हैं किसकी तरफ मैच का पलड़ा यहाँ पे रुक करता है. दूर वाले छोर से हार्दिक तांडेल यहां पे गेंदबाजी कर रहे हैं. हार्दिक पांड्या को रिलायंस के नेट में ये गेंदबाजी करते हैं. फिर एक मरतबा दाहिने हाथ से ओवर द विकेट. अशी अखूट टप्प्याची जर गोलंदाजी केली
तर हा चेंडू मला वाटते मुलुंडवरून आणावा लागेल सर. बिल्कुल मेरे ख्याल से इरादा तो यहाँ पे घनसोली में मारने का था और आपने तो मुलुंड कह दिया, इसमें कोई गुंजाइश नहीं है. काफी शक्तिशाली प्रहार किया था यहाँ पे बल्लेबाज आशीष पाटिल ने और अपने इरादे यहाँ पे स्पष्ट किए हैं विघ्नेश. अब सूरत हाल यह है, जीतने के लिए चाहिए 7 गेंदे और 15 रन. 7 गेंदे और 15 रन, छक्का और चौका इस प्रतियोगिता में गांवदेवी घनसोली को वापस लाएगा. और विकेट जो है, विकेट अगर यहाँ पे चटकाने में यहाँ पे सफल हो पाते हैं शिवाय करावे के गेंदबाज, तो उनको यहाँ पे वापस लाएगा. विकेट उनको इस प्रतियोगिता में वापस लाएगा. यस, नक्की विकेट अतिशय महत्वाचे असणार आहे. आशिष पाटील या खेळाडूला जर राखून टप्प्याची गोलंदाजी केली तर तुम्हाला फक्त देव वाचू शकतो, कारण की लांब लचक षटकार मारण्याची क्षमता आहे, धमक आहे. चेंडू पुरवायचा आहे. और हमारे एक सीनियर क्रिकेट कमेंटेटर संतोष जी म्हात्रे जी का यहाँ पे आगमन हुआ है. विघ्नेश, हम लोग बात छेड़ रहे थे, ये जो गांव है आदरणीय प्रवीण कालूराम म्हात्रे जैसे आयोजक है, अलग अलग कॉन्सेप्ट लाते हैं. देखिए टी शर्ट भी अलग अलग तरीके की इस वक्त भी है, हर प्रति वर्ष कुछ ना कुछ नया लाते हैं आदरणीय प्रवीण म्हात्रे जी. उसी तरीके से अगर कमेंट्री की जगत की अगर बात की जाए नवी मुंबई की, तो मेरे ख्याल से संतोष म्हात्रे जी को आदि नवी मुंबई के जो क्रिकेट कमेंटेटर है मराठी के, ये अपना आदर्श मानते हैं, अपने गुरु मानते हैं. यस, नवीन समालोचकांचा प्रेरणास्थान आणि आमचे आदरणीय संतोष मात्र कौतुक कराल तर कमी आहे, कारण की नवीन समालोचक माझ्यासारख्या समालोचकाला खूप चांगलं मार्गदर्शन सातत्याने त्यांचं लाभलंय. त्याचबरोबर प्रदीपजी विचारे असतील, उमेशजी म्हात्रे असतील, या सर्व समालोचकांनी खऱ्या अर्थानं खूप चांगलं क्रिकेट आणि चांगलं समालोचन आणि समालोचनाची दर्जा वाढवली आहे. आणि या स्पर्धेत खऱ्या अर्थानं यशासाठी या समालोचकांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. बिल्कुल. जब भी विघ्नेश, जो भी क्रिकेट प्रतियोगिता बड़ी बड़ी होती है उसमें अगर क्रिकेट कमेंटेटर अगर बेहतर हो तो उस प्रतियोगिता को 104 चांद लग जाते हैं. प्रवीण दादा की मैं निश्चित रूप से यहाँ पे तारीफ करना चाहूंगा, जिन्होंने हमेशा ही कुछ ना कुछ नया कंसेप्ट लाया है और उसके ऊपर काम किया है. देखिए इस वक्त उन्होंने नए नए टी शर्ट लाए हैं, इसमें कोई संदेह नहीं है, और यहाँ पे DRS फैक्टर यहाँ पे लाया है, यानी कि दोनों भी टीम को समान समान मौका यहाँ पे दिया है आदरणीय आयोजक प्रवीण जी म्हात्रे जी. अगर आप आपके जीवन में अच्छा क्रिकेट खेलते हो, यूनिवर्सिटी की तरफ से क्रिकेट खेलते हो और उसके बाद जब क्रिकेट को अलविदा कहते हो और क्रिकेट के आयोजक बनते हो, तब आपके माइंड में कुछ ना कुछ नई सोच होती है विघ्नेश. यस, ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावर का गेली आहे, कारण की त्याचं कारण आहे की प्रवीण काळूराम म्हात्रे यांनी दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्यात. यावर्षी DRS आणि टी शर्टचा तुम्ही उल्लेख केला होता. 1992चा वर्ल्ड कप जर तुम्ही पाहिला असेल, त्या 1992च्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाने किंवा वर्ल्ड कप मध्ये प्रत्येक संघाने याच टी शर्ट परिधान केल्या होत्या आणि त्याची आठवण करून दिली आहे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक 2020 चा थरार आपण अनुभवतोय. व्हर्च्युअल फ्रेंड जे या मैदानात येऊ शकत नाही, ऑनलाईन जे प्रेक्षक जुडलेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आता मात्र समीकरण आहे 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. प्रदीप सर, DRS सिस्टम आहे, त्याचं कारण आहे की फॉर्च्यून इव्हेंट कृष्णा म्हात्रेत ज्या व्यक्तीचं नाव घेणं गरजेचं होतं, कारण की आतापर्यंत ज्या वेळेस ज्या इंटरव्ह्यूज आपण घेतल्या गेल्या होत्या त्यात कृष्णा म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक खेळाडूंच्या इंटरव्ह्यूज त्यांच्या आपण पाहिल्या आणि कृष्णा म्हात्रे फॉर्च्यून इव्हेंटचे खूप चांगले कार्यरत आहेत. चांगलं क्रिकेट दाखवण्याचा इथे प्रयत्न फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. प्रदीप सर, बिल्कुल कृष्णा म्हात्रे जी की जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है. उनकी टीम बिल्कुल सक्षम है ये क्रिकेट की प्रतियोगिता लाइव दिखाने में. हरदेव की ये गेंद इस मरतबा परिवर्तन की दौर पे धीमी फेंकी हुई गेंद थी. अपने जगह पे खड़े खड़े आशीष खेलना चाहते थे, ऑफ साइड में गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया और ओवर की समाप्ति हुई, कोई भी रन नहीं बना. अब आलम यह है जीतने के लिए चाहिए 6 गेंदे और 15 रन. विघ्नेश, 6 गेंदे 15 रन इस मैदान को देखते हुए ये कोई कठिन काम यहाँ पे नजर नहीं आ रहा है. लेकिन देखते अब शिवाय करावे के जो गेंदबाज यहाँ पे डेथ ओवर फेंकने के लिए आएंगे, उनके ऊपर निश्चित रूप से यहाँ पे दबाव होगा. वो किस तरह की गेंदबाजी करते इसके ऊपर बहुत कुछ निर्भय होगा विघ्नेश. यस, दबाव दोन्ही संघाकडे असेल, कारण की जर 3 चांगले चेंडू पडले तर मॅच मध्ये कमबॅक करता येईल. सन्माननीय कार्यसम्राट आणि युवांचे प्रेरणास्थान करणजी मडवी साहेब यांचं इथे आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर
आलेल्या अतिथी मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत आहे. हे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चांगली काटेकी टक्कर. मागच्या वर्षाचा विचार केला तर गावदेवी घणसोली संघाने शिवाय करावे संघाला पराभूत केलं होतं. मात्र परतफेड करण्याची वेळ आली आहे, संधी आली आहे. बघूया संधीचं सोनं करतो की नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय विपुल भोईर. कमी वयात ज्याने आपल्या नावाचा डंका या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजवला, रायगड परिसरामध्ये गाजवला, तोच गोलंदाज, गुणवंत गोलंदाज आपण पाहू शकाल. विपुल भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. तर मॅच ही विकेट, सामना जर बरोबरीस सुटल्यास तर विकेटवर निर्णय दिला जाईल, याची नोंद घ्या. यस, आता मात्र वाट बघायची नाही तर वाट लावायची वेळ आली आहे. आक्रमक पवित्रात इथे मात्र परिधान करावा लागेल या दोन्ही खेळाडूंना. हा सामना जर बरोबरी सुटला तर विकेट्सवर निर्णय दिला जाईल, याची नोंद घ्या. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. प्रदीप सर, काटेकी टक्कर आहे यावेळेस. पहिली मॅच इतकी दर्जेदार होते, इतकी काटेकी टक्कर होते. बिल्कुल करो या मरो की परिस्थिति है दोनों टीम के लिए. जो टीम जीतेगी वो आगे की तरफ रुख करेगी. आदरणीय नगर सेवक करण जी मड़वी जी का यहाँ पे आगमन हुआ है. अपने कुछ दोस्तों के साथ वो यहाँ पे आए हुए, उनका स्वागत है. नया और प्रारंभ करते हुए इस गेंद को डीप कवर के क्षेत्र में खेला, 1 रन दौड़ के अर्जित किया है. डेंजर एंड पे दोनों भी बल्लेबाज यहाँ पे दौड़ रहे हैं, लेकिन रन लेने के लिए जोखिम तो उठाना ही पड़ेगा. विघ्नेश 2 रनों के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 52 रन. जीतने के लिए चाहिए 5 गेंदे और 13 रन. विघ्नेश. यस, 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 2 चांगले फटके मॅच मध्ये घणसोलीला घेऊन जातील आणि 3 चांगले चेंडू येथे शिवाय करावेला कमबॅक करून देईल. चांगली लढत गोलंदाजीसाठी. विपुल भोईर गोलंदाजी मार्कवर. इथे अपस्टमच्या बाहेर चेंडू पिचिंग होतोय. आशिष साळुंके यांची अनोख्या स्टाईलने चेंडू व्हाईट बॉलचा घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्येने वाढ होते. संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 53. आता मात्र 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता असणार आहे. 12 धावांची आवश्यकता है. विघ्नेश, डेथ ओवर का दबाव यही होता है. धीमी गेंद फेंकने के लिए गए थे गेंदबाज और दिशा से भटक गए और वाइड के रूप में 1 रन अर्जित हुआ यहाँ पे. इथे स्ट्रोक चांगला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आशिष रानकरच्या बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार आणि या 4 धावाने इथे मात्र आशा पल्लवित झाल्यात घणसोली संघाच्या. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. मॅच प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलत झालंय. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पे आशीष रानकर. अपना सर्वस्व यहाँ पे अपनी टीम को समर्पित कर रहे हैं, अपना अनुभव. और उन्होंने देखा कि काफी बड़ा यहाँ पे गैप है डीप कवर और लॉन्ग ऑफ के दरमियान, उसके बीच में गेंद को उन्होंने ड्राइव किया था और 4 रन यहाँ पे बटोरे. यस, 4 धावाने. आता मात्र 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. जर शिवाय करावेचा विचार केला तर 2 गडी बाद झाल्यात आणि गावदेवी घणसोलीचा विचार केला तर 3 गडी बाद झाल्यात. म्हणजे या 4 चेंडूत 8 धावा कंपल्सरी काढाव्या लागतील घणसोली संघाला. गोलंदाजी मार्कवर विपुल येतोय. खराब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते विपुलची. इथे चांगला चेंडू आहे. इथे अवे फ्रॉम द बॉडी, शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळते. एक्के दुक्के से कुछ नहीं होने वाला, कुछ बड़ा करना चाहिए. आणि एक मोठं काम करावं लागेल आशिष पाटील आणि आशिष रानकरला. प्रदीप सर, बिल्कुल ए फैक्टर कितना सफल हो पाता है ये तो आने वाला वक्त बताएगा. आशीष रानकर और आशीष पाटिल दोनों भी बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन देखते हैं आखिरकार यहाँ पे बाजी कौन जीतता है, यहाँ पे मैच कौन जीतता है. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. चेंडू जातोय सीमा लगत आणि सीमा रेषा पार. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा रेषा पार. चौकार आशिष पाटीलच्या बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. या गीताने ज्याप्रमाणे आगरी कोळी समाज नाही तर अखंड महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले, त्याचप्रमाणे नवी मुंबईला वेड लावले या मॅचने. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. या 3च्या 3 धावा काढाव्या लागतील प्रदीप सर घणसोली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर.
बिल्कुल विघ्नेश, क्योंकि यहाँ पे अगर देखा जाए दोनों टीम का अगर विकेटों का अगर बात सोची जाए तो शिवाय करावे ने यहाँ पे 2 विकेटें गंवाई थी और मेरे ख्याल से घनसोली गावदेवी की टीम ने 3 विकेटें यहाँ पे गंवाई है। तो रन यहाँ पे अर्जित करने होंगे, यानी कि 2 गेंदें अब यहाँ पे फेंकी जानी है और 3 रन यहाँ पे अर्जित करने होंगे। लेकिन आशीष कि मैं यहाँ पे तारीफ करना चाहूंगा, बहुत ही उम्दा बल्लेबाजी की है उन्होंने दबाव के क्षेत्र में। हालांकि जब यहाँ पे राहुल शेट्टी आउट हुए थे तब परिस्थितियां थोड़ी सी विपरीत थी गावदेवी घनसोली के लिए, लेकिन दोनों भी आशीष ने क्या उम्दा खेल का प्रदर्शन यहाँ पे किया है विघ्नेश। येस, 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. विपुल भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. फुलर लेनचा चेंडू एम एस धोनी स्टाईलने ही मॅच फिनिश केली आहे. आशिष पाटील ठरतय या मॅचचा हिरो आणि गावदेवी घणसोली संघ पुन्हा एकदा वरचढ ठरतोय तो शिवाय करावे संघाला. थँक्यू व्हेरी मच शिवाय करावे संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी घणसोली संघ. सुरेख सामना प्रदीप सर. बिल्कुल, मैं अभिनंदन करना चाहूंगा यहाँ पे गावदेवी घनसोली के सभी खिलाड़ियों का जिन्होंने बहुत ही उम्दा खेल का प्रदर्शन किया. खेल में एक टीम जीतती है, एक टीम हारती है. यहाँ पे शिवाय करावे की टीम ने भी बहुत ही बेहतरीन खेल का प्रदर्शन किया, लेकिन आखिरकार जीत जो है ये गावदेवी घनसोली की टीम की हुई. फिर एक मर्तबा उनके टीम को मैं यहाँ पे बधाई देता हूँ आदरणीय प्रवीण कलराम मात्रे जी की तरफ से और हम सभी की तरफ से. तर संदीप म्हात्रे तुमच्यासाठी पारितोषिक आहे. रोहित तांडेल यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज आहे. प्लीज आपण मंचावर या आणि आपलं प्राइज रोहित तांडेल यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. तर मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया सर. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो कोण ठरलाय? माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय करणजी मडवी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार व सन्मान केला जाईल. विद्यानंदजी पाटील भाऊ यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे. धन्यवाद सर, आपण आपला अनमोल वेळ खर्च करून इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल शतशः आभार आणि ऋणी असणार. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन ज्याने ही मॅच एम एस धोनी प्रमाणे फिनिश केली. घणसोली संघाचा मिस्टर फिनिशर आशिष पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आशिष पाटील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर संदीप म्हात्रे आपल्याला विनंती करतोय रोहित तांडेल यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज आलाय. पब्लिक प्रेक्षकांना विनंती असेल की प्लीज आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. मी आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक करणजी मडवी यांच्या शुभ हस्ते संदीपसाठी कॅश प्राइज होतं रोहित तांडेल यांच्या वतीने. चांगली अफलातून इनिंग ज्यांनी खेळली तो खेळाडू संदीप म्हात्रे याच्यासाठी पारितोषिक आदरणीय करणजी मडवी यांच्या शुभ हस्ते दिलं जातोय. त्याचबरोबर